देवेंद्र फडणवीस आज कोल्हापुरात प्रशांत कोरटकरला अटक करा, आंदोलक मावळ्यांची धरपकड। छत्रपती शिवराय शंभूराजे यांच्याबद्दल अपशब्द व इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याने संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन होत आहे। गुन्हा दाखल होऊन ही प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आलेली नाही, त्यामुळे कोल्हापुरात तीव्र पडसाद उमटत आहेत। मराठा समाजाच्या भावना दुखावल्याने मराठा समाज रस्त्यावर उतरून विरोध करीत आहे। त्याचबरोबर बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले असून अजूनपर्यंत अटक झाली नाही। त्यामुळे कोल्हापुरात फडणवीस यांना विचारणा करण्यात येणार होती। आज कोल्हापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येणार असल्याने शिवरायांचे मावळे आंदोलनाच्या तयारीत होते। सकाळपासूनच पोलिसांनी खबरदारी घेतल्याने अनेक कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली होती। छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या विरोधात इंडिया आघाडी व कोल्हापुरातली शिवप्रेमी नागरिक संघटनांनी आंदोलन जे पुकारलेलं आहे त्याच्या संदर्भात जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस प्रशासनाच्या मीटिंग बोलवली होती की हे येणाऱ्या 7 तारखेला माननीय मुख्यमंत्री येणार आहेत, त्यामुळे तुम्ही आंदोलन करू नका। पण आम्ही या आंदोलनावर ठाम आहोत, कारण फक्त प्रशांत कोरटकर नाही तर इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा केशव वैद्य, ज्यानं छत्रपती शिवाजी महाराज व मराठा मावळ्यांच्या बद्दल अपशब्द काढले, तो सुद्धा याच्यामध्ये गुन्हेगार आहे। ही अशी जी प्रवृत्ती आहे याला सरकार पाठीशी घालते आणि सरकार याला का पाठीशी घालते याचा जाब विचारण्यासाठी आम्ही येणाऱ्या 7 तारखेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे कोल्हापुरात येणार आहेत। आम्ही नक्की याच्याबद्दल त्यांना जाब विचारू। पोलीस प्रशासनानं जरी विनंती केली असली तरी आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।